मी आज एक ठिकाणी गेलो होतो. त्यावेळेला मला एक बाळाने विचारलं, "तुम्ही नागपंचमी साजरा करता का?" त्यावेळेला मी तिला एक उत्तर दिलं, "आम्ही नागपंचमी साजरा करत नाही." का? ज्यावेळेला हे देह पूर्णत्व श्रीकृष्णार्पण झालेलं आहे देवासाठी. देव जे कार्य ह्या देहापासून करून घेतात, तेच ते देह करू शकतोय. बाकी भौतिक सुख कोणतंही या देहाला लागू पडत नाही. धर्मयुक्त कर्म जे बसतंय तेच हे देह करू शकतो. बाकी काही करू शकत नाही. कोणताही सण सूद सुद्धा नाही. कारण देवाला हे सगळं घेणं-देणं नाहीये. तुम्ही काय सण करता, काय सूद करता नाहीये. मनुष्याला का दिलेलं आहे? तुम्ही धर्मयुक्त कर्म करा आणि त्याच्याबद्दल संस्कार जे तुमच्या मुलांना, येणाऱ्या पिढीला देता येईल म्हणून हे सणसूद आहे आणि त्याचं आचरण प्रत्येक मनुष्याला केलं पाहिजे. त्यानंतर ती विचारली, "तुम्ही का साजरा करत नाही?" हे बघ, तुला बोललो गेलो, का साजरा करत नाही? दुसरं तुला सांगतो. आता जेवढे मनुष्य आहेत ना, ते काय करतात माहिती आहे? नागपंचमीच्या दिवशी त्यांना नाग दिसतोय. त्याच्यानंतर नाग पण दिसत नाही, कोणतेही देवी-देवता दिसत नाही. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही जे जिन्नस वाहता ना नागाला, ते कोणाला गरजूवंताला द्या. ज्यांना खरं-खरचं अत्यंत गरज आहे. ते लाया बताशा असू दे, पाहिजे तर कोणतं गोड असू दे, पाहिजे तर तांदूळ पण वाहतात, दूध पण वाहतात. ते गरजूंना द्या, कोणाला गरज आहे. त्या मूर्तीवर तुम्ही वाहता तर खरं, तुमची श्रद्धा, भक्ती मी मान्य करतो. कुठपर्यंत? थोडंसं, किंचित व्हा, चालतंय. कारण का? तुमच्या मनाच्या समाधानासाठी. पण बाकीचं जे जिन्नस आहे ना, ज्याला गरज आहे त्यांना नक्की नेऊन द्या. कारण त्याचं जे तुम्हाला पुण्य लाभेल ना, तुम्ही असं जे वाया घालताय, त्याच्यात लाभणार नाही. माझं म्हणणं काय आहे, जे तुम्ही वस्तू आणता, ते जर का कोणी खाल्लं, त्याच्या पोटात गेलं, त्याच्यानंतर तो दुवाच देईल. तेच दुवा तुमच्या वाईट काळी तुम्हाला कामी येईल. तेच बँक बॅलन्स पुण्याचं. उगाच ते वाया घालवू नका. दूध असू दे, लाया बताशा असू दे, दक्षिणा पण द्यायची असेल तर एक काम करा, ते दक्षिणाचं मुक्या प्राण्याला काहीतरी खायला द्या. ते पुण्यच आहे पदरात लागणार. कारण चराचरात देव व्यापून उरला आहे. प्राणीमात्रात, निसर्गात, मनुष्यात. देव तिथे प्रसन्न होतोय. कारण तुम्ही कोणाचे भूक मिटवला, कोणाची तहान मिटवला, कोणाला वस्त्र दिला, कोणाला घर दिला. देव तिथे प्रसन्न होतोय. देवाला गाजाबाजा नकोय, देवाला दिखावा नकोय. जे पण काय कराल तुम्ही, ते देवाला आणि तुम्हाला माहीत पाहिजे.